नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. परीक्षेला जाता जाता पेपर क्रमांक 3 सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण या पेपरविषयी आज आपण काही महत्त्वाचे वन लाइनर सिरीज क्वेश्चन अभ्यासणार आहोत. तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, समजून घ्यायचं आहे. परीक्षा ओरिएंटेड येणाऱ्या ज्या रिकाम्या जागा असतात, चुकी बरोबर असतात, त्या रिलेटेड आपलं आजचं हे महत्त्वाचं लेक्चर आहे. पेपर नंबर 3 लेखा परीक्षण. ओके, सहकारी संस्थेचं लेखा परीक्षण. ओके, चला आता आपण डायरेक्टली क्वेश्चनला सुरू करूया. आता जे वन लाइनर सिरीजचे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला रिकामी जागेसाठी किंवा चुकी बरोबरलाही फिरून विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित कंटेंट या ठिकाणी समजून घ्या. बघा, पहिल्या कंटेंटमध्ये महाराष्ट्र सहकार संस्थेचा जो कायदा आहे 1960 बरोबर, या 1960च्या कायद्यानुसार वैधानिक लेखापरीक्षण करणं हे बंधनकारक आहे. मग तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जातो की वैधानिक लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे किंवा नाही, किंवा डॅश डॅश असाही प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर लिहायचं आहे वैधानिक लेखापरीक्षण, किंवा त्याला तुम्ही वार्षिक लेखापरीक्षण असंही त्या ठिकाणी पर्यायी शब्द आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, वैधानिक लेखापरीक्षकाची, बघा जे आता वैधानिक ऑडिटर असतात, लेखापरीक्षक असतात, त्या लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याचा अधिकार जर तुम्हाला प्रश्नामध्ये सभा विचारला असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभा हे त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि निबंधकांना संस्थेचा लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो, कारण नव्या नियमानुसार संस्था आपल्या वार्षिक सभेमध्ये पॅनल अधिकृत लेखापरीक्षकाची नियुक्ती करते, किंवा काही वेळप्रसंगी निबंधकही त्या ठिकाणी ही नियुक्ती करत असतात लेखापरीक्षकाची. त्यामुळे हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट, अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत अंकेक्षण. आता जी अंतर्गत तपासणी केली जाते आणि अंतर्गत अंकेक्षण केलं जातं, तर हे एक नियंत्रणाचा महत्त्वाचा प्रणालीचा एक भाग आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. लेखापरीक्षण करताना अंकेक्षकाचा सहाय्यक, बघा ज्यावेळेस एखादे ऑडिटर वर्ग असतात, जे ऑडिटर असतात ते संस्थेचं लेखापरीक्षण करतात, तर त्यावेळेस लेखापरीक्षण करत असताना, तपासणी पाहणी करत असताना त्यांच्यासोबत एक महत्त्वाची नोटबुक असते, एक वही असते. त्या वहीला काय म्हटलं जातं, तर अंकेक्षण टिपण वही किंवा अंकेक्षण टाचन वही किंवा अंकेक्षण स्मरण वही असंही म्हटलं जातं. कारण या वहीमध्ये आपल्या काही शंका असतील, तपासणीच्या संदर्भातल्या काही त्या ठिकाणी अडचणी असतील, किंवा काही पावत्या सापडल्या नसतील, तर त्या संदर्भातले जे काही कामकाज तपासणी करण्यासंदर्भातले जे काही टिपण असणार आहे लेखापरीक्षणाच्या संदर्भातलं, ते अंकेक्षण टिपण वहीमध्ये लिहिलं जातं. प्रमाणक, प्रमाणक म्हणजे ज्याला आपण व्हाउचर म्हणतो, जे प्रत्येक संस्थेमध्ये व्यवहारात्मक नोंदी करण्यासाठी एक पुरावा म्हणून वापरलं जातं, जसे की बिलं, पावत्या, करारपत्रके. ओके, सो तुम्हाला हे रिकामी जागेला किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चुकी बरोबर या प्रश्नांमध्ये हे विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. भांडवली उत्पन्न हे कधीतरी अनियमित मिळत असते, तर भांडवली उत्पन्न हे कधीतरी किंवा अनियमित मिळत असतं. जुनी मालमत्ता विकून मिळणारे उत्पन्न जे रोजच्या व्यवहारातून मिळत नाही, कदाचित तुम्हाला हा चुकी बरोबरला फिरून प्रश्न विचारला जाईल की भांडवली उत्पन्न हे दररोज मिळतं, तर त्याचं उत्तर चूक आहे, कारण ते कधीतरी किंवा अनियमित मध्ये मिळत असतं. पॉइंट इज क्लिअर. पुढे, खरेदी वहीमध्ये मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भातल्याच नोंदी आपण नोंद करत असतो. मालमत्तेचे सत्यापन करणं म्हणजे काय, तर मालमत्तेचे मूल्य, मालकी हक्क, अस्तित्व, ताबा याची चौकशी करणं म्हणजे सत्यापन होय. फिरते पथक हे सहनिबंधक यांच्या माध्यमातून नेमणूक केली जाते. गुपित निधी हा बेकायदेशीर असतो. घसारा हा स्थिर मालमत्तेवरती आकारला जातो. AAS1 अथवा SA200 हे मानकामध्ये व्यावसायिक संस्थेच्या वित्तीय पत्रकांची अंकेक्षकांची म्हणजे अंकेक्षणाची एकूण उद्दिष्ट व्याप्ती या संदर्भातली माहिती दर्शवित असतं. सहकारी संस्थेचे अंकेक्षण हे प्राथमिक वैधानिक अंकेक्षण असतं. शिल्लक मालमत्ता, खरेदी किंमत किंवा बाजारभाव यापैकी जी कमी असेल त्या दराने मूल्यांकित केलं जातं. तर हे महत्त्वाचे वन लाइनर सिरीज आहे. आणखीन पुढे आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे, राज्यस्तरीय लेखा समितीचे सभासद सचिव हे सहकार त्या ठिकाणी साखर आयुक्त किंवा सनिबंधक लेखापरीक्षण असतात. स्थावर मालमत्तेचे ऐतिहासिक मूळ किंमत ही नुसार मूल्यांकनानुसार त्या ठिकाणी केली जाते, आणि डेड स्टॉक हा साखर कारखान्याच्या ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूला दाखविला जातो. तर हे महत्त्वाचे वन लाइनर सिरीज तुम्हाला रिकाम्या जागेच्या क्वेश्चनसाठी विचारले जातात, त्यामुळे हे व्यवस्थित अभ्यासून जा. त्यानंतर पुढे चुकी बरोबरच्या सेक्शनसाठी सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात, जसं की आता यामध्ये बघा, लेखा परीक्षकाच्या कामामध्ये ईडीपी म्हणजे काय रे, इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग जे असतं त्याच्यामध्ये
लेखापरीक्षणासाठी हे उपयुक्त आहे का असा प्रश्न विचारलाय, तर इथे त्यांनी उपयुक्त नाही म्हटलंय. हा लक्षात असू द्या, आहे किंवा नाही या दोन्ही शब्दांचा अर्थ आता प्रत्येकाला कळतोय, त्यामुळे उपयुक्त नाही म्हटलंय. पण जर आपण पाहायला गेलं तर लेखापरीक्षण करण्यासाठी ईडीपी ही प्रोसेस खूप महत्वाची आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, बरोबर की नाही. पण इथे त्यांनी उपयुक्त नाही म्हटलं आहे, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये चूक द्यायचं आहे. ओके. व्यवसाय नियमन कायदा 1900 व्यवसायामध्ये जो बँकिंग व्यवसाय कायदा आहे, हा बँकिंग व्यवसाय कायदा 1949च्या कलम 35 मध्ये लेखापरीक्षणाची तरतूद आहे का? तर लेखापरीक्षण करण्याची तरतूद जी आहे बँकिंग नियमन कायदा जो आहे 1949 मध्ये, तर त्याच्यामध्ये जो कलम दिलेला आहे कलम 30 मध्ये. ओके. पण इथे त्यांनी 35 दिले, त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, कलम 30 मध्ये. त्यानंतर पुढे मूल्यांकन व सत्यापन ह्या दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत का? तर पाहता लगेच आपल्याला शब्दांमध्येच कळत आहे. मूल्यांकन करणं म्हणजे मूल्य निश्चित करणं, सत्यापन म्हणजे काय, सत्यस्थितीत ती वस्तू आहे का हे पाहणी करणं, त्याची मालकी कोणाकडे आहे हे पाहणी करणं, चौकशी करणं. त्यामुळे याचं उत्तर चूक आहे. लेखापरीक्षणाचा मुख्य उद्देश हा अफरातफर चुका शोधणे आहे. आता बरेचसे विद्यार्थी बरोबर लिहितील, पण इकडे लक्ष द्या, मुख्य उद्देश म्हटलेला आहे. प्रत्येक संस्था लेखापरीक्षण करते. मुख्य उद्देश कोणता असतो की आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती काय आहे, आणि दुय्यम उद्देश असतो अफरातफर चुका शोधणे. त्यामुळे ह्या पॉइंट लक्षात ठेवायचा. अंकेक्षण कार्यक्रम हा अंकेक्षण नियोजनाचाच एक महत्वाचा काय आहे, भाग असतो, बरोबर आहे. ओके. सर्व सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक आहे. नक्कीच, कारण प्रत्येक संस्थेला जर कायदेशीर स्थान त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचं असेल तर संस्थेला नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर सहकारी संस्था कायदा कलम 83 नुसार निबंधक, आता कलम 83 हा कशाशी निगडीत आहे ते पहिले समजून घ्या. कारण निबंधक अधिकारी सहकारी संस्थेच्या चौकशी करतात. कशा संदर्भातल्या, तर संस्थेचे कामकाज, आर्थिक स्थिती, व्यवहारासंदर्भातली चौकशी करतात. त्यामध्ये निबंधकांना स्वतःहून वाटल्यास किंवा सभासदांनी तसं निबंधकांना रीतसर मागणी अर्ज केल्यास. ओके. मग हे उत्तर बरोबर आहे. संस्थेने लेखापरीक्षण अहवालाचा जो दोष दुरुस्ती अहवाल आहे तो 3 महिन्याच्या आत सादर करावा. उत्तर बरोबर आहे. आणि कोणत्या नमुन्यात म्हटलं तर ओ नमुना, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ओके. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहण्याचा अधिकार वैधानिक लेखापरीक्षकास नसतो म्हटलंय. तर लेखापरीक्षकास वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो, पण इथे आता नसतो म्हटलंय, म्हणून उत्तर आपल्याला चूक लिहायचंय. असतो असतं तर उत्तर बरोबर आलं असतं. पॉइंट क्लिअर. अवसायनातील संस्थांकरता लेखापरीक्षण करणं अनिवार्य नाही म्हटलंय, पण अवसायन करत असताना संस्थेमध्ये काही पैशांचे व्यवहार होत असतात, मालमत्ता विकून देणी भागवली जात असते, म्हणून त्यासाठी काय करणं, लेखापरीक्षण करणं अनिवार्य आहे. परंतु आता इथे त्यांनी नाही म्हटलंय, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये चूक लिहायचंय. ओके. असतं आहे असं आलं तर बरोबर लिहायचं. आता इथे नाही म्हटलंय म्हणून उत्तर चूक लिहायचंय. ओके. सहकारी संस्थेच्या अंकेक्षण हा लोकसेवक आहे, बरोबर, कारण तो संस्थेला योग्य मार्गदर्शन, काही अफरातफर चुका झाल्यास तर त्या चुका सुधारण्यासाठी काय नियम आहे याचं मार्गदर्शन करत असतो. आपले हक्क कर्तव्यानुसार आपली जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडत असतो, म्हणून तो एक सहकारी संस्थेचा लोकसेवक आहे. सहकारी क्षेत्रामध्ये सर्व सहकारी संस्थांना लेखापरीक्षण करणं सक्तीचं आहे, अगदी बरोबर. त्यासाठी कलम 81 नुसार प्रत्येक संस्थेला लेखापरीक्षण करून घेणं, ज्या नोंदणीकृत संस्था आहे त्यांना लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 नुसार अंतर्गत लेखापरीक्षण, आता अंतर्गत लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे का? तर याचं उत्तर पाहता चूक आहे. कारण अंतर्गत लेखापरीक्षण ज्या संस्थेचा व्याप मोठा आहे, कारभार मोठा आहे, आणि संस्थेला वाटलंच की बाबा आपल्या संस्थेमध्ये अंतर्गत लेखापरीक्षण करून घ्यावं, तर ते त्यांच्या पातळीवरती अंतर्गत लेखापरीक्षण करू शकतात, पण कायद्याने बंधनकारक नाहीये. कायद्याने वार्षिक लेखापरीक्षण करून घेणं हे बंधनकारक आहे. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. तर अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या सेक्शनमध्ये परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे वन लाइनर सिरीज क्वेश्चन, ज्यामध्ये रिकामी जागा चुकी बरोबरसाठी तुम्हाला हे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.